मराठा आंदोलकांनी नगर मनमाड महामार्ग अडवलेला आहे। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आलेले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये हा रास्ता रोको आंदोलन केले गेले। सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। हातात भगवे झेंडे आणि डोक्यावर भगव्या टोप्या घालून आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। या आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनाच्या समर्थनार्थ अहिल्यानगरमधील राहुरी शहरामध्ये हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। मराठा आंदोलकांनी नगर मनमाड महामार्ग अडवून धरलेला आहे आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। नगर मनमाड महामार्गावरील ही दृश्य वाहतुकीची कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मराठा आंदोलकांनी हा रस्ता अडवून धरलेला आहे आणि या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे आपल्या सोबत आहेत। कुणाल, मराठा आंदोलकांनी नगर मनमाड महामार्ग रोखून ठेवलेला आहे, केव्हापासून हा महामार्ग रोखण्यात आलेला आहे, काय त्या ठिकाणी सध्या परिस्थिती आहे? अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। मनोज जरांगे यांच्या समन्वयात हे आंदोलन करण्यात येत आहे। मराठा आंदोलकांनी जे आहेत नगर मनमाड महामार्ग जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळापासून अडवून ठेवलेला आहे। सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह मराठा बांधव आंदोलनात सहभागी झालेले आहेत। हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या घालून आंदोलक जे आहेत ते रस्त्यावर उतरले आहेत। आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरची वाहतूक जी आहे ती ठप्प झाली आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात असल्याचं बघायला मिळत आहे। जवळपास अर्धा तासापासून हे आंदोलन नगर मनमाड महामार्गावर सुरू आहे। मराठा समाजाचे जे स्थानिक लोक नेते आहेत किंवा सकल मराठा समाजाचे जे बांधव आहेत त्यांनी हा महामार्ग रोखला आहे आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून नगर मनमाड महामार्ग अडवून रास्ता रोको करण्यात येतो आहे। नक्कीच कुणाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या मराठा आंदोलकांनी हा नगर मनमाड महामार्ग अडवून धरलेला आहे। राहुरी शहरात जरांगेंच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव हे रस्त्यावर उतरलेले आहेत। हातामध्ये भगवे झेंडे आणि डोक्यावर भगव्या टोप्या घालून हे मराठा आंदोलक या ठिकाणी एकवटलेले आहेत। सगळ्या मराठी बांधवांना विनंती आहे की खाली बसून घ्या।